स्वागत आहे तुमचं सोनालीज टेस्टी बाईट्स या चॅनलमध्ये. तर मी आज टोमॅटो आणि कोथिंबीर याची चटणी बनवणार आहे. त्यासाठी एक टोमॅटो घेतला, ते स्वच्छ धुवून पुसून आपण गॅसवर असं भाजून घ्यायचं सगळ्या साईडनं. मी स्वच्छ धुवून कोथिंबीर घेतली आहे, ती मिक्सरच्या भांड्यात घालते. कोथिंबीर थोडी जास्तच घ्यायची. त्यात थोडा कढीपत्ता ॲड करायचा. एक 5-6 लसूण पाकळ्या ॲड करायच्या. आल्याचे 4-5 तुकडे. मिरची ॲड करूया. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 3-4 मिरची पण ॲड करू शकता. एक छोटा कांदा, कच्चा कांदा ॲड करायचा. आता आपण टोमॅटो भाजून झालंय त्याचे साल काढून ॲड करूया. टोमॅटो ॲड करूया. आता 1 चमचा भरून जिरं ॲड करूयात आणि चवीपुरतं मीठ ॲड करूयात. आता त्यावर आपण अर्ध्या लिंबाचा रस ॲड करूयात. ही सॉल्टेड शेव आहे, ती मी अर्धी वाटी घेतली, ती ॲड करूयात. ती नसेल तर तुमच्याकडे दुसरी कोणती असेल तर ती पण घालू शकता तुम्ही. आता हे सगळं मिक्सर करून घेऊयात. अशा प्रकारे मिक्सर करायचं. खूप जास्त बारीक नाही करायचं, म्हणजे चटणी चवीला छान लागते. चटणी करताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. ही चटणी तुम्ही पराठ्यासोबत खाऊ शकता, ब्रेडला लावून पण खाऊ शकता आणि चपातीसोबत पण खाऊ शकता. छान लागते. रेसिपी आवडली तर सोनालीज टेस्टी बाईट चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.